मंगेश साबळेंना नेमकं काय झालं? मंगेश साबळे अचानकपणे अशा गाडीमध्ये का झोपले? मंगेश साबळे हे नेमकं कुठं जात आहेत? असे विविध प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये देशामध्ये लोकसभा निवडणूक चालू आहे आणि त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार हे प्रचारासाठी प्रसारासाठी गावोगावी फिरत आहेत, मतदारसंघामध्ये फिरत आहेत, जनतेच्या भेटी घेत आहेत। आता याच माध्यमातून जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे मंगेश साबळे हे सुद्धा त्यांच्या पद्धतीने प्रचार प्रसार हा जोरदारपणे करत आहेत। मंगेश साबळे यांना मतदारसंघामध्ये मोठा पाठिंबा सुद्धा मिळताना दिसतोय। मंगेश साबळे यांचा जो काही ताफा आहे, मंगेश साबळे यांचा ज्या पद्धतीने प्रचार प्रसार चालू आहे, मंगेश साबळे हे फक्त एकाच गाडीमधून 2-4 कार्यकर्ते सोबत घेऊन गावोगावी जात आहेत, त्यांच्या भेटी घेत आहेत। कारण की मंगेश साबळे यांच्याकडे काय लय मोठा गाड्याचा ताफा नाही, त्यांची काय लय मोठी साधन संपत्ती धनसंपत्ती नाही, ते मोठमोठ्या जाहीर सभा घेऊ शकतात, भेटू शकतात, त्या ठिकाणी पोहोचू शकतात, असं सुद्धा त्यांनी अनेक भाषणांमधून सांगितलेलं आहे। पण मात्र त्यांना जेवढं शक्य होईल तेवढा वेळ ते मतदारसंघामध्ये देत आहेत। सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ते जनतेपर्यंत पोहोचवत आहेत, त्यांचा प्रचार प्रसार करत आहेत। मग यामुळेच मंगेश साबळे यांना त्यांची पूर्ण झोप होत नसल्यामुळे अशा पद्धतीनं गाडीमध्ये झोपून प्रवास करावा लागत आहे। आता ज्या ठिकाणी संध्याकाळ होईल त्याच ठिकाणी मंगेश साबळे हे मुक्काम करतात आणि ज्या ठिकाणी सकाळ होईल त्या ठिकाणाहून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतात। मिळेल तिथे खातात, जिथे झोप येईल तिथे झोपतात आणि अशा पद्धतीने त्यांचा प्रचार प्रसार सुरू आहे। पण मात्र या संपूर्ण प्रचार प्रसाराच्या धगधगत्या काळामध्ये त्यांच्या शरीराला आराम सुद्धा नाही, म्हणून त्यांना अशा पद्धतीनं गाडीमध्ये झोपावं लागतं आणि त्यांचा प्रचार सुरू ठेवावा लागतो। आता मतदारसंघ मोठा आहे, वेळ कमी आहे आणि अवघी 2-3 तासाची झोप घेऊन प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। एक युवा तडफदार नेतृत्व म्हणून सुद्धा मंगेश साबळे यांच्याकडे पाहिलं जातं आणि मंगेश साबळे त्या पद्धतीनं जालना लोकसभा मतदारसंघामधून लढत सुद्धा आहेत। आता मंगेश साबळे यांच्या पाठीमागे तरुणांचा, वृद्धांचा म्हणजे सर्वच वयोगटातल्या लोकांचा पाठिंबा आहे। कारण की ते ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी त्यांना ऐकण्यासाठी, बघण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी होताना सुद्धा दिसते। पण मात्र मंगेश साबळे हे ज्या पद्धतीने प्रचार प्रसार करत आहेत, जनता त्यांच्या पाठीमागे उभा आहे, हे निवडणुकानंतर निकालानंतर स्पष्ट होईलच। पण मात्र मंगेश साबळे यांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।